येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार तुमचं ह्या मालिकेमध्ये स्वागत आहे, ज्याचं शीर्षक आहे सत्याचा शोध. या मालिकेमध्ये आजचा जो संदेश आहे तो संदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्या संदेशाचं शीर्षक आहे सशर्त प्रार्थना. आणि आजचा हा संदेश जो आहे तो 7व्या क्रमांकाचा संदेश आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि मी प्रार्थनापूर्वक या विषयाला हाताळावं. म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वरा, तू पवित्र आहेस, तू दयावान आहेस, मंद क्रोध आहेस, तू राजांचा राजा आहेस, देवांचा देव आहेस. तू निर्माण करता आहेस परमेश्वरा. तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलेला आहेस आणि उद्धार करता देखील, तारण करता देखील तूच आहेस. म्हणून विनंती करत आहोत की परमेश्वरा, तुझ्या वचनानुसार आम्ही शिकत असताना, तुझं अंतःकरण उघडत असताना तुझे विचार आमचे असावेत परमेश्वरा. ह्या विचारांद्वारे आमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून यावं म्हणून कळकळीची आग्रहाची विनंती करत आहोत. मागत आहोत परमेश्वरा की तू आमच्या संती हे अध्ययन करत असताना पवित्र आत्मा पाठवून आम्हाला तू सहाय्य मदत कर. येथून पुढची वेळ तुझं वचन आमचे सर्वांचे अंतःकरण आम्ही तुझ्या हाती सोपवून देऊन ही नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, ह्या जगामध्ये खूप लोक प्रार्थना करतात. वेगवेगळ्या धर्माचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समजुतीप्रमाणे प्रार्थना करतात. पण माझा विचारण्याचा हेतू हा आहे की तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं का? आणि जर तुमच्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर मिळत असेल तर त्या प्रार्थनेचं उत्तर कोण देतं आणि त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देवाच्या वचनानुसार प्राप्त होतं का? याविषयी आपण आज सखोल अभ्यास करणार आहोत. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाच्या मदतीनं हा विषय जो आहे तो हाताळावा. आणि म्हणून जर आपण मत्तयाचा 21वा अध्याय आणि 22वा वचन जर वाचलं तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, मत्तय याचा 21वा अध्याय आणि 22वा वचन, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. म्हणजे ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की प्रार्थना ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्या प्रार्थनेमध्ये विश्वास फार गरजेचा आहे. जर आपण देवाचे अभिवचन प्राप्त करू इच्छितो किंवा देवाचं अभिवचन जर आपण प्रार्थनेमध्ये नमूद करू इच्छितो तर त्या ठिकाणी विश्वास अत्यंत गरजेचा आहे असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे विश्वासानं प्रार्थना केली की देवाचं वचन असं म्हणतं की ते सर्व तुम्हाला मिळेल. म्हणजे थोडक्यात विश्वास कुठून येतो? जो रोमकारास पत्राचा 10वा अध्याय आणि 17वा वचन वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टरित्या कळतं की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनातून येते. म्हणजे विश्वास जो आहे तो विश्वास देवाच्या वचनांवरती अवलंबून असला पाहिजे. देवाच्या वचनांवरती तो विश्वास आधारित असला पाहिजे. जर देवाचं वचन त्या ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी विश्वास नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये मत्तय 21-22, मत्तय याचा 21वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. म्हणजे ह्या ठिकाणी खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण, म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टींविषयी लक्ष देऊन प्रार्थना केली पाहिजे. यशायाचा 59वा अध्याय आणि पहिलं वचन जर वाचलं तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोडका नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. म्हणजे उद्धार करायला जमत नाही इतका येशू ख्रिस्ताचा किंवा परमेश्वर पित्याचा हात तोडका नाही, म्हणजे कमकुवत नाही, म्हणजे अपुरा नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद नाही.
म्हणजे जर आपण एखादी प्रार्थना करत आहोत आणि त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला जर मिळत नसेल तर कारण काय असू शकतं? देवाचं वचन तर म्हणतं की त्याचा हा तोडका नाही. म्हणजे आपण जी प्रार्थना करेल विश्वासाने त्या प्रार्थनेचं उत्तर तो नक्कीच देईल. देवाच्या वचनामध्ये अभिवचन दिलेलं आहे मत्तई 21 मध्ये की जर आपण विश्वासानं प्रार्थना केली तर ते आपल्याला मिळेल. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की देवाच्या वचनानुसार ज्या गोष्टी आपण मागू त्या गोष्टी आपल्याला नक्कीच मिळतील. तर महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला प्रार्थनेचं उत्तर प्रत्येक वेळेस मिळतं का? जर मिळतं तर ते का मिळतं आणि काही वेळेस जर मिळत नाही तर ते का मिळत नाही? यशायाचा 59वा अध्याय 2 वचन तुमच्यासाठी मी वाचत आहे, महत्वाचं आहे. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला कळतं की देवाचा कान मंद जरी नसला तरी देव कधी कधी आपली प्रार्थना ऐकत नाही. कारण इथं लिहिलेलं आहे, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमच्या देवाच्या मध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. म्हणजे पाप आपल्या आयुष्यामध्ये असलं तर देव आपलं ऐकत नाही असं देवाचं वचन म्हणतं. प्रियजन हो, जर आपण मनुष्याच्या मनाचा विचार केला, अंतःकरणाचा विचार केला, अंतःकरणामध्ये जे त्याचे विचार आहेत, हेतू आहेत, उद्देश आहेत, त्याचा जर आपण आढावा घेतला तर त्या ठिकाणी देवाला आणि त्या व्यक्तीलाच माहीत असतं की त्याच्या अंतःकरणामध्ये कोणकोणते विचार चाललेले आहेत. प्रियजन हो, आपण प्रार्थना फार कळकळीनं करतो, पूर्ण अंतःकरणातून करतो. आणि हे अंतःकरण जे आहे ते अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. ख्रिस्ती आयुष्यामध्ये अंतःकरणाला किंवा मनाला किंवा हृदयाला फार मोठं स्थान देण्यात आलेलं आहे. याच्यासाठी आपण लूक याचा 6वा अध्याय आणि 45वा वचन वाचूया. देवाचं वचन म्हणतं, चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. म्हणजे देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी भरून गेलेल्या आहेत त्याच गोष्टी मुखावाटे निघतात. त्याच गोष्टी मुखावाटे निघतात, कानाने ऐकल्या जातात, डोळ्याने पाहिल्या जातात. आणि म्हणून या सर्व गोष्टींचं मूळ जे आहे ते मूळ अंतःकरण आहे असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून प्रार्थना करत असताना हृदयस्पर्शी प्रार्थना आपण ज्यावेळेस करतो, मनातून अंतःकरणातून ज्यावेळेस प्रार्थना करतो, ती प्रार्थना ऐकली जाते का? कारण की देवाच्या वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की विश्वासाने केलेली प्रार्थना सिद्धीस जाते. तर आपण थोडक्यात पाहूया की अंतःकरणामध्ये जे भरून गेलेलं आहे त्याच्याद्वारे सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतात. म्हणजे थोडक्यात जर मुभा एखाद्या व्यक्तीला दिली की त्या व्यक्तीनं काहीही करावं, त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तर तो व्यक्ती तीच गोष्ट करेल जी त्याच्या अंतःकरणामध्ये भरून गेलेली आहे. खूप वेळेस काही लोक एखादी गोष्ट करतात कारण की त्यांच्यावरती ती जबरदस्तीने लादली जाते, पण त्या ठिकाणी ते अंतःकरणातून ती गोष्ट करत नाहीत. कारण की का? अंतःकरणामध्ये त्यांच्या इच्छानुसार ती गोष्ट नसते, पण कोणीतरी त्यांच्यावरती जबरदस्ती केलेली असते, दबाव आणलेला असतो, म्हणून ती गोष्ट ते काही वेळेस करतात. पण ह्या ठिकाणी ह्या वचनामध्ये आपण पाहत आहोत की जर मुभा दिली तर मनुष्य त्याच्या अंतःकरणामध्ये जे भरून गेलेलं आहे त्याच गोष्टी तो करेल आणि नक्कीच करेल. तर ह्या अंतःकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. जर तुमचं अंतःकरण शुद्ध असेल, पवित्र असेल, तर आत्म्याची फळे तुमच्या अंतःकरणामध्ये नक्कीच असतील आणि त्या फळांद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये लोक देखील पाहतील की तुम्ही ख्रिस्ती आहात आणि खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहात. पण जर त्या अंतःकरणामध्ये पाप असेल तर काय? जर आपण मत्तई याचा 15वा अध्याय 18 वचन या ठिकाणी वाचलं
तर देवाचं वचन म्हणतं, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. म्हणजे ज्या गोष्टी आपण बोलतो किंवा ज्या गोष्टी आपण ऐकत असेल, पाहत असेल, स्पर्श करत असेल, एखाद्या ठिकाणी आपण जात असेल, तर त्या सर्व गोष्टी आपण अंतःकरणातून करतो असं देवाचं वचन म्हणतं. असं का होतं? मत्तय याचा 15वा अध्याय आणि 19वा वचन देवाचं वचन म्हणतं, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्याभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. म्हणजे थोडक्यात अंतःकरणाचा जर आपण विचार केला, कारण की आपण अंतःकरणातून प्रार्थना करतो, पूर्ण मनाने प्रार्थना करतो, तर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये भरून गेलेल्या आहेत त्याच गोष्टीविषयी आपण जास्त विचार करतो, त्याच गोष्टी आपण आयुष्यामध्ये त्याच्यावरती अंमलबजावणी करतो. मग देवाच्या वचनानुसार आपल्या अंतःकरणामध्ये, म्हणजे पापी अंतःकरणामध्ये, ज्या अंतःकरणामध्ये पवित्रता नाही, पावित्र्य नाही, त्या अंतःकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? देवाचं वचन म्हणतं दुष्ट कल्पना. या ठिकाणी लिहिलेलं आहे खून. म्हणजे खून करण्यासाठी आपल्याला फक्त विचार जो आहे तो पुरेसा आहे. जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा प्राण घ्यायचा असेल तर सुरुवात अंतःकरणातून होते. म्हणजे पहिला प्राणघातक हल्ला दुसऱ्या व्यक्तीवरती अंतःकरणामध्ये केला जातो. म्हणजे जर त्या व्यक्तीला प्राण घ्यायचे असतील समोरच्या व्यक्तीचे, तर सुरुवातीला तो प्राण त्या समोरच्या व्यक्तीचे स्वतःच्या अंतःकरणामध्ये घेतो आणि जे विचार त्याच्या अंतःकरणामध्ये आहेत ते तो प्रात्यक्षिकरित्या त्याच्यावरती अंमलबजावणी करून त्या सर्व गोष्टी सिद्धीस नेतो. मग ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की खून, व्याभिचार, जार कर्मे, चोऱ्या, चोरी करण्यासाठी देखील सुरुवात अंतःकरणातून होते. म्हणून हे जे अंतःकरण आहे हे अंतःकरण अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. हे अंतःकरण जे आहे हे अंतःकरण ख्रिस्ती आयुष्याचं सर्वात महत्वाचं घटक म्हटलं तरी चालेल, कारण की सर्व गोष्टीचा उगम जो आहे तो अंतःकरणामध्ये आहे. बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. ह्या जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती, जी तुम्ही पाहिलेली आहेत, ज्या गोष्टीचा अनुभव तुम्ही केलेला आहे, किंवा अशी जागा जी तुम्ही पाहिलेली आहे की ती जगात फार सुंदर अशी आहे? जर तुम्ही मला हा प्रश्न विचारला तर मी हेच म्हणेन की जगात सर्वात सुंदर गोष्ट किंवा सुंदर जागा जर असेल तर ते आपलं अंतःकरण, आपलं मन. कारण की त्या मनामध्ये जर देवाचे विचार असतील त्याच्यासारखी सुंदर गोष्ट ह्या भूतलावरती कोणतीच नाही. पण उलट देखील बरोबरच आहे. जर आपण विचार केला की त्या अंतःकरणामध्ये पाप आहे तर त्या अंतःकरणासारखी घाणेरडी जागा किंवा अस्वच्छता कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आपण ह्या अंतःकरणाचा विचार करतो ना, आपण म्हणतो की पूर्ण मनाने प्रार्थना कर. खूप लोक एकमेकांना सांगतात पूर्ण मनाने प्रार्थना कर, देव तुझ्या प्रार्थनेचं नक्कीच उत्तर देईल. पण जर त्या अंतःकरणामध्ये पाप असेल तर, जर त्या मनामध्ये पाप असेल तर, जर त्या हृदयामध्ये पापी विचार असतील तर, जार कर्म असेल, खून असेल, व्याभिचार असेल, दुष्ट कल्पना असेल, चोऱ्या असतील, खोट्या साक्ष असतील, शिवीगाळी असेल, तर काय देव आपली प्रार्थना ऐकेल? देवाला ती प्रार्थना ऐकायला आवडेल? देवाला त्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला आवडेल का? हा लाखो रुपयांचा प्रश्न आज आपल्यासमोर मी उपस्थित करत आहे. प्रियजन हो, फार महत्वाचं वचन आहे आणि माझा असा पूर्ण विश्वास आहे की हे जे वचन आहे हे वचन मी तरी कोणाला प्रचार करताना ऐकलं नाही. म्हणून हा जो संदेश आहे हा तुम्ही मनपूर्वक ऐका, लक्षपूर्वक त्याच्याकडे कान देऊन त्याचं अध्ययन करा. म्हणजे आपल्याला कळेल की प्रार्थनेचं जर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तर का मिळालेलं आहे, आणि जर मिळालेलं नाही तर का मिळालेलं नाही. जर ह्या अंतःकरणामध्ये प्रियजन हो, जर ह्या अंतःकरणामध्ये एक पाप जर असेल तर काय होईल?
आपण स्तोत्र संहिताचा 66वा अध्याय आणि 18 वचन जर वाचलं तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. म्हणजे देवाच्या वचनामध्ये आपण स्पष्टरित्या पाहत आहोत की जर आपल्या अंतःकरणामध्ये दुष्कर्म असतील, एखादं जरी पाप असेल, तर देवाचं वचन म्हणतं की तो माझं ऐकणार नाही. मग तुम्ही प्रार्थना करा डोळे झाकून, किंवा उपवास करून प्रार्थना करा, किंवा फक्त तुम्ही शब्द डोळे उघडून देवाकडे मागा, देव त्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, देव ती प्रार्थना ऐकत नाही, असं स्तोत्र संहिता 66:18 मध्ये लिहिलेलं आहे. प्रियजन हो, एवढंच नाही, एकाच वचनांवरती मी सर्व तथ्य जे आहे, सर्व विचार जो आहे तो मांडत नाही. आणखीन काही वचनांचा आपण विचार करूया, आढावा घेऊया आणि त्याच्यावरती आपण निष्कर्ष काढूया की देव पापी लोकांचं ऐकतो का. जर सर्वसाधारणतः आपण लोकांना विचारलं की देव पापी लोकांचं ऐकतो का, तर लोक काय म्हणतात, हो ऐकतो. पण आज आपण पाहणार आहोत योहानेचा 9वा अध्याय 31 वचन. देव पापी लोकांचं ऐकतो का. जर आपल्या अंतःकरणामध्ये पाप असेल तर देव त्या प्रार्थनेचं उत्तर देईल का. योहानेचा 9वा अध्याय आणि 31 वचन. आपल्याला ठाऊक आहे की, महत्वाचं वचन लक्षपूर्वक ऐका, आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही. देव पापी लोकांचे ऐकत नाही असं योहानाच्या पुस्तकामध्ये स्पष्टरित्या लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. म्हणजे जर कोणी देवाचा भक्त असेल आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जर चालणार असेल तर देव त्या व्यक्तीची प्रार्थना ऐकतो. विचारलेल्या प्रश्नाकडे मी परत येत आहे. तुमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या गेलेल्या आहेत का. तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे का. जर मिळालं असेल तर का, जर मिळालं नाही तर का. देवाच्या वचनानुसार जर तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळालं असेल तर देवाची स्तुती असो. पण देवाच्या वचनानुसार तुमच्या प्रार्थनेचं जर उत्तर मिळालं नसेल तर मग काय. तर म्हणून मला हा जो विषय आहे, हा विषय महत्वाचा आहे, हाताळायचा आहे. कारण की मी ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं देखील आहे माझ्या संदेशामध्ये. मी ह्या गोष्टीविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे की देवाचं वचन जे आहे ते अतिशय शक्तिशाली आहे आणि देवाच्या वचनानुसारच देव करतो, कारण ते त्याचं वचन आहे. आणि म्हणून मागील भागामध्ये ज्या वचनांचा आपण आस्वाद घेतला, जो संदेश आपण ऐकला, त्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं देखील होतं की अंतःकरण जे आहे ते अंतःकरण शुद्ध असं पाहिजे. म्हणजे आदाम आणि हवा त्यांनी अंतःकरणामध्ये पाप केलं आणि पाप या जगामध्ये आलं. आणि म्हणून अंतःकरण हा ख्रिस्ती आयुष्यामध्ये फार महत्वाचा घटक आहे. प्रियजन हो, आजचा संदेश ख्रिस्ती आयुष्यामध्ये ख्रिस्ती लोकांसाठी अत्यंत गरजेचा आहे. मी तुमच्या समोर वचन मांडत आहे, त्या वचनांचा तुम्ही आस्वाद घ्या, त्या वचनांवरती तुम्ही देखील मनन करा. त्या वचनांद्वारे तुम्हाला देखील कळेल की देव आपल्याला काय सांगू इच्छितो, कारण की देवाचं वचन म्हणजे त्याचं स्वतःचं ते अंतःकरण आहे. आज आपण त्याचं वचन जर उघडलेलं आहे तर त्याचं आपण अंतःकरण उघडलेलं आहे. प्रियजनांनो, या अंतःकरणामध्ये जर पाप असेल तर देव आपली प्रार्थना ऐकेल का. योहान म्हणतो नाही. नीतिसूत्रेचा 15वा अध्याय आणि 29 वचन. नीतिसूत्रे 15 आणि त्याचं 29 वचन. परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो. परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. पण तो नीतिमान लोकांची प्रार्थना ऐकतो. म्हणजे एकापेक्षा जास्त वचन आपण वाचत आहोत जेणेकरून आपल्याला एक निष्कर्ष काढता येईल. देवाच्या वचनानुसार निष्कर्ष काढायचा आहे, स्वतःच्या विचारानुसार जायचं नाही. देवाच्या वचनामध्ये ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की नीतिसूत्रे ह्या पुस्तकामध्ये देवाचं वचन म्हणतं की देव दुर्जनांपासून दूर असतो, पण जो कोणी नीतिमान आहे
त्याची प्रार्थना देव ऐकतो. आणखीन एक वचन, नीतिसूत्र याचा 28वा अध्याय 9वे वचन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून, लक्षपूर्वक ऐका, नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. वीट आणणारी म्हणजे थोडक्यात ती प्रार्थना देवाला आवडत नाही. ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की देवाचं वचन म्हणतं की जो व्यक्ती नियमशास्त्र म्हणजे थोडक्यात आज्ञा ज्या आहेत, 10 आज्ञा ज्या आहेत आणि बाकीचं जे वचन आहे ते वचन कानी पडू नये म्हणून आपला कान बंद करत असेल तर त्याची कोणतीही प्रार्थना देव ऐकत नाही. म्हणजे थोडक्यात त्याची प्रार्थना देवाला वीट आणणारी आहे. म्हणजे देवाला त्याची प्रार्थना आवडत नाही. म्हणजे प्रार्थनेचं उत्तर देणं लांबची गोष्ट, पण त्याची प्रार्थना ऐकणं देखील देवाला आवडत नाही, वीट आणणारी अशी आहे. प्रियजन हो, आपण अशी प्रार्थना का करावी ज्याच्यामुळे देवाला त्रास होईल? प्रियजन हो, आपण अशी प्रार्थना करत आहोत का ज्याच्यामुळे देवाला वीट येतो? आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत का, अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं पाप आहे का ज्याच्यामुळं आपली प्रार्थना देव ऐकत नाही आणि त्याला वीट आहे? आपल्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे दुष्कर्म आहेत का, पाप आहे का की ज्याच्यामुळं आपण कितीही प्रार्थना केली, कितीही उपवास केला, कितीही मनापासून प्रार्थना केली तरी देखील त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळत नाही? का? कारण देवाच्या वचनामध्ये आहे की जर आपल्या अंतःकरणामध्ये पाप असेल तर ती प्रार्थना देव ऐकू शकत नाही किंवा ऐकत नाही आणि त्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. आणखी किती स्पष्ट या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, याकोब याचा पहिला अध्याय, याकोब याचा पहिला अध्याय 5वं वचन, जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की जर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ज्ञानाची उणीव असेल, आपल्याला ज्ञान कमी पडत असेल, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाची कमतरता असेल तर देवाचं वचन म्हणतं की आपण देवाकडे मागितलं पाहिजे, कारण की देव उदारपणे आपल्याला तो सर्व गोष्टी किंवा सर्व देणग्या देतो. पण पुढची वचन आपण पाहूया, कारण की आपण ह्या ठिकाणी देव प्रार्थना ऐकतो का, आणि जर ऐकतो तर कोणत्या अटींवरती ऐकतो? कारण की आजचा जो संदेश आहे तो संदेश आहे सशर्त प्रार्थना, म्हणजे प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी काही अटी देवाने घालून दिलेल्या आहेत. कोणीही कशीही प्रार्थना करू शकत नाही, कोणीही कसंही देवासंती बोलू शकत नाही. प्रियजनो हो, हे जरी बरोबर असेल की देवाने आपल्याला त्याच्याशी बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे, पण जर आपण एखादी गोष्ट देवाकडे मागत असेल तर त्या गोष्टी अटींवरती अवलंबून आहेत. काही शर्ती आहेत, त्या शर्तींवरती त्या गोष्टी अवलंबून आहेत. याकोब याचा पहिला अध्याय 6वं वचन, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. म्हणजे ज्ञानाने उन्हा जो व्यक्ती आहे त्यानं संशय न धरता विश्वासाने मागावे. विश्वासाने मागावे म्हणजे ज्ञान जे आहे ते देवाच्या वचनानुसार मागावे. ज्ञान जे आहे ते देवाच्या कार्यासाठी मागावे. ज्ञान जे आहे ते देवाची प्रगती, देवाच्या नावाला महिमा आणि गौरव मिळण्याकरिता ज्ञान मागावे. जसं शल्मोन राजाने केलं. त्यानं ज्ञान जे मागितलं ते इस्रायल लोकांचा न्याय करण्यासाठी आणि सर्व निर्णय जे आहेत ते देवाच्या इच्छानुसार, देवाच्या गौरवासाठी व्हावेत, म्हणून त्याने ज्ञान प्राप्तीसाठी प्रार्थना केली. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. म्हणजे थोडक्यात जो विश्वास धरत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये स्थिरता नाही, तो अस्थिर असा व्यक्ती आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीनं जर प्रार्थना केली तर विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे, त्याच्यामध्ये तो स्थिर असला पाहिजे. देवाचं वचन म्हणतं, याकोब याचा
पहिला अध्याय आणि 7 आणि 8 मध्ये, याकोबाचा पहिला अध्याय 7 आणि 8 वचन, असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. म्हणजे जो व्यक्ती विश्वास धरून विश्वासाने प्रार्थना करत नाही, तर त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की तो व्यक्ती चंचल असा असतो. आपल्या प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. जो व्यक्ती विश्वासामध्ये नाही म्हणजे स्थिर नाही, म्हणजे देवाच्या वचनांवरती आधारित त्याची प्रार्थना नाही, देवाचं वचन म्हणतं त्या व्यक्तीने देवापासून काही मला मिळेल असं समजू नये. किती स्पष्टरित्या देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की देव पापी लोकांचं ऐकत नाही. या जगामध्ये एकही व्यक्ती नाही ज्यानं पाप केलेलं नाही, सर्वांनीच पाप केलेलं आहे. मग आता काय करायचं? या ठिकाणी लिहिलेलं आहे नीतिसूत्रेचा पहिला अध्याय आणि 27 वचन. म्हणजे काही लोक काय करतात, पाप जरी असलं तर त्या पापावरती विजय न मिळवता बाकीच्या गोष्टी साठी प्रार्थना करतात आणि अपेक्षा करतात की देवाने त्यांची प्रार्थना कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकावी. नीतिसूत्रे 1:27, वादळाप्रमाणे तुमच्यावरती संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल. म्हणजे त्रास संकट जे येईल ते एका वादळाप्रमाणे येईल आणि तुफानाप्रमाणे आपल्यावरती पीडा येतील, संकट येतील, विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील. कोणावरती? थोडक्यात पापी लोकांवरती. नीतिसूत्रे 1:28 पुढचंच वचन, तेव्हा ते मला हाक मारतील, म्हणजे थोडक्यात प्रार्थना करतील, तेव्हा ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. म्हणजे थोडक्यात मी त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. पण का? ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही. कारण की का? जर देवाच्या वचनामध्ये आपण सुरुवातीचं वचन जसं ऐकलं की जर विश्वासानं आपण प्रार्थना केली तर देव त्या प्रार्थनेचं उत्तर देईल, असं जर आहे तर ह्या ठिकाणी देव म्हणतो की मी त्या लोकांचं ऐकणार नाही. कोणत्या लोकांचं ऐकणार नाही? ज्यावेळेस त्यांच्यावरती त्रास संकट येईल त्यावेळेस ते मला हाक मारतील, म्हणजे प्रार्थना करतील पण मी त्यांची प्रार्थना ऐकणार नाही असं देव म्हणतो. कारण की का? त्यांच्या अंतःकरणामध्ये पाप आहे. पहिले पेत्र याचा 3 अध्याय आणि 12 वचन, कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असते. म्हणजे जी विनंती नीतिमान पुरुष करतो, नीतिमान स्त्री करते किंवा नीतिमान व्यक्ती करतो, परमेश्वराचे नेत्र, परमेश्वराचे डोळे त्यांच्यावर असतात आणि देवाचे कान जे आहेत त्यांच्या विनंतीकडे असतात. तर वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. म्हणजे जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये पाप ठेवून आयुष्य जगत असेल, वावरत असेल ह्या भूतलावरती, तर देवाची करडी नजर त्या व्यक्तीवरती असते. यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की देव आपल्यावरती प्रेम करत नाही. देव नक्कीच प्रेम करतो, पण देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याकडे जावं. सशर्त प्रार्थना, म्हणजे ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना जर आपल्याला वाटतं की देवाने त्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं तर त्याच्या काही अटी आहेत, शर्ती आहेत, त्या पूर्ण झाल्याशिवाय देव आपल्याला त्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. जर आपण ह्या ठिकाणी लूक याचा 18वा अध्याय पाहिला तर ह्या ठिकाणी आपण खूप वेळेस पाहतो की लूक याचा 18वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये ज्या घटनेविषयी नमूद केलेलं आहे त्या घटनेचा आधार घेऊन लोक म्हणतात की पापी लोकांची प्रार्थना देव ऐकतो. पण ह्या ठिकाणी संदर्भ काय आहे, ह्या ठिकाणी तथ्य काय आहे हे आपण पाहूया. ह्या ठिकाणी सिद्धांत काय आहे हे आपण पाहिल्याशिवाय आपल्याला ही जी घटना आहे या घटनेविषयी काही जास्त बोलता येणार नाही. लूक याचा 18वा अध्याय आणि 9वं वचन, आपण नीतिमान आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. म्हणजे येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी एक दाखला सांगितलेला आहे आणि त्या दाखल्यामध्ये तो जे लोक स्वतःला नीतिमान समजतात, ठरवतात त्यांच्याविषयी आहे आणि जे लोक दुसऱ्यांना तुच्छ मानतात त्यांच्यासाठी देखील आहे. लूक याचा 18वा अध्याय 10वं वचन, एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. या ठिकाणी दाखला सांगण्यात येत आहे आणि तो दाखला असा आहे की एक परुषी आणि एक जकातदार दोघेही
प्रार्थना करण्यास मंदिरात गेले. म्हणजे आजचा जो विषय आहे हा विषय अत्यंत अत्यंत गरजेचा आहे, कारण की खूप लोक त्रस्त आहेत. ते खूप प्रार्थना करतात, ते उपवास करून प्रार्थना करतात, कधी कधी त्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळत नाही. ते दुःखी लोकांसाठी प्रार्थना करतात, त्यांचं दुःख जात नाही. खूप लोक जे आजारी आहेत त्या लोकांसाठी प्रार्थना केली जाते, पण त्या प्रार्थनेचं उत्तर कधी कधी आपल्याला मिळत नाही. म्हणून हा जो विषय आहे हा विषय हाताळणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की आपण सत्याचा शोध घेत आहोत आणि हे सत्य जे आहे हे शोधण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. हे सत्य शोधण्यासाठी आपण सदोदित तयार असलं पाहिजे आणि चिकाटीनं आपण हा शोध केला पाहिजे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की 2 पुरुष, एक परुषी आणि एक जकातदार, दोघे हे मंदिरामध्ये प्रार्थना करण्यास गेले. महत्वाचं वचन आहे. 11 वचन म्हणतं, लूक याचा 18 अध्याय 11 वचन, परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. म्हणजे कशा प्रकारे ह्या परुषी माणसाने प्रार्थना केली ह्या पाहूया. हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्याभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. म्हणजे ह्या ठिकाणी हा परुषी मनुष्य जो आहे तो स्वतःची वाहवा करत आहे. म्हणजे थोडक्यात तो असं म्हणत आहे की हा जो जकातदार आहे त्याच्यासारखा मी नाही, जे लोक लुबाडणारे आहेत त्यांच्यासारखा मी नाही, जे लोक अन्याय करतात, व्याभिचार करतात त्यांच्यासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. म्हणजे थोडक्यात हा मनुष्य स्वतःची प्रशंसा करत आहे, स्वतःचं कौतुक करत आहे, स्वतःची वाहवा करत आहे. पण आपण जर पुढचं वचन वाचलं तर आपल्याला कळेल. लूक याचा 18 अध्याय 12 वचन, हा व्यक्ती स्वतःला पवित्र का समजतो? परुषी व्यक्ती स्वतःला पवित्र का समजतो? तो म्हणतो, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. परुषी माणूस म्हणतो, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. म्हणजे ह्या गोष्टीमुळे तो स्वतःला पवित्र असं समजतो. कोणत्या गोष्टी? आठवड्यातून 2दा उपवास करणे आणि सर्व गोष्टींचा दशांश देणे, ह्यामुळे तो स्वतःला पवित्र असं समजतो. लूक याचा 18 अध्याय आणि 13 वचन. आता जकातदाराविषयी आपण शिकूया. जकातदाराने प्रार्थना कशी केली? जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. म्हणजे ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की हा जो जकातदार आहे तो स्वतःला इतका नम्र आणि तुच्छ मानतो, स्वतःला इतका पापी मानतो की तो वर डोके करून डोळे आपल्या आकाशाकडे लावण्यासाठी देखील तो धजत नाही. आणि तो म्हणतो, देवा, मज पाप्यावरती दया कर. म्हणजे तो स्वतःला पापी समजतो. ह्या दोघांनी आता प्रार्थना केली. दोघांची प्रार्थना तुम्ही ऐकली. आता देवाचा निर्णय, येशू ख्रिस्ताचा निर्णय काय आहे ते आपण पाहूया. लूक याचा 18 अध्याय आणि 14 वचन, मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त म्हणत आहे, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. म्हणजे थोडक्यात कोण नीतिमान ठरले ह्या ठिकाणी? कारण जो कोणी स्वतःला उंच करीतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. मग तुम्ही मला सांगा, ह्या ठिकाणी कोणाची प्रार्थना स्वीकार केली गेली आणि कोणाची प्रार्थना स्वीकार केली गेली नाही? जर ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर देवाचं वचन म्हणतं की हा जकातदार ज्यानं स्वतःला पापी असं जाणलं, स्वतःची जी प्रशंसा आहे ती त्याने केली नाही, स्वतःचं कौतुक केलं नाही, स्वतः पवित्र आहे असं सांगितलं नाही, पण स्वतः पापी आहे आणि देवानं त्याच्यावरती दया करावी, त्याचं पाप पुसून टाकावं, त्याच्या पापाची क्षमा करावी, म्हणून ह्यानं जी प्रार्थना केली ह्याच्यामुळं हा जकातदार ज्यावेळेस घरी गेला तो नीतिमान ठरून गेला. म्हणजे थोडक्यात परुषी माणसाने जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेचं उत्तर देवाने दिलेलं नाही. नीतिमान जो आहे तो कोण ठरला? हा जकातदार ठरला, कारण की त्यानं पापाची क्षमा मागितली, देवाने दया करावी, पापापासून मुक्त करावा अशी त्याची प्रार्थना होती.
किंवा आठवड्यातून 2दा उपवास करतो, दशांश देतो, ह्या सर्व गोष्टी सांगून स्वतःमध्ये पावित्र्य आहे किंवा स्वतःमध्ये पवित्रता आहे असं त्यानं दाखवलेलं नाहीये. म्हणून हा व्यक्ती जो जकातदार आहे तो नीतिमान ठरून घरी परतला. की जर एखाद्या पापी मनुष्यानं प्रार्थना केली तर त्या मनुष्याची पहिली प्रार्थना जर देव ऐकतो तर ती कोणती? पाप कबुली, प्रायश्चित आणि क्षमेची प्रार्थना. म्हणजे त्या प्रार्थने व्यतिरिक्त जर त्या व्यक्तीनं दुसऱ्या गोष्टीसाठी प्रार्थना केली, जसं की विवाह असेल, नोकरी असेल, परिवार असेल, अर्थव्यवस्था असेल, अर्थसहाय्य असेल, या सर्व ज्या विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या विशिष्ट गोष्टी देव त्यांना देत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण जाणून घेतलं पाहिजे की पाप्याची जर पहिली प्रार्थना देव कोणती ऐकेल तर ती म्हणजे पाप कबुली, पाप क्षमा, प्रायश्चिताची प्रार्थना जी आहे तीच पहिली प्रार्थना देव पाप्याची ऐकतो. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत आपण म्हणालो की पापी मनुष्याचं देव ऐकत नाही. कोणत्या गोष्टी ऐकत नाही, कोणती प्रार्थना पाप्याची देव ऐकत नाही ते आपण बघत आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण जाणलेलं आहे की जोपर्यंत पापी मनुष्य पाप कबुली आणि पाप क्षमेची प्रार्थना करत नाही, ते वगळता तो जर एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी प्रार्थना करत असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, नमूद केलं, उदाहरणार्थ विवाह असेल, कुटुंब असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, परिवार असेल, अर्थसहाय्य असेल, त्या प्रार्थनेचं उत्तर ती प्रार्थना देव ऐकत नाही. म्हणजे थोडक्यात देवाला असं सांगायचं आहे की पहिली प्रार्थना तुमची आणि माझी पापी या नात्याने कोणती असावी? पाप क्षमा, पाप कबुली, पाप माफी, प्रायश्चिताची प्रार्थना पहिली प्रार्थना असावी. मग जर आपण बाकीच्या गोष्टींविषयी जर नमूद केलं, जर विशिष्ट गोष्टींविषयी नंतर जर आपण देवाकडे विनंती केली तर मग ती देव प्रार्थना नक्कीच ऐकेल. पण पहिली प्रार्थना देवाला कोणती ऐकायची आहे? पाप कबुली, प्रायश्चित आणि सार्वकालिक जीवनाची प्रार्थना. प्रियजन हो, आज तुम्ही आणि मी अत्यंत महत्वाचा विषय हाताळत आहोत आणि माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की तुम्ही आणि मी या वचनांचा आस्वाद घ्यावा, जेणेकरून आपल्या प्रार्थना ज्या आहेत त्या प्रार्थना व्यर्थ जाऊ नयेत. हजारो प्रार्थना दररोज लोक करतात पण त्यांची प्रार्थना घराच्या छतापर्यंत देखील पोहोचत नाही. प्रियजन हो, काय तुमची प्रार्थना देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचते? मला आज तुम्हाला सांगू द्या, देव पापी लोकांचं ऐकत नाही, कारण की ते जर पाप कबुली आणि पाप क्षमेची प्रार्थना वगळता, प्रायश्चिताची प्रार्थना वगळता जर विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थना करत असतील तर देव त्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. तेच आपण आतापर्यंत शिकत आहोत. आणि या ठिकाणी लूक याचा 18व्या अध्यायामध्ये आपण वाचलं, पण जो व्यक्ती स्वतःचे पाप कबुली करतो, स्वतःवरती पाप जे आहे ते म्हणतो की देवा मला त्या पापाची क्षमा कर, प्रायश्चिताची प्रार्थना करतो, तो नीतिमान ठरतो. आणि त्याच्यानंतर जर एखादी गोष्ट तो देवावरती विश्वास ठेवून देवाच्या वचनानुसार जर मागत असेल, जसं आपण मत्तई 21 मध्ये वाचलं, तर ती गोष्ट तुम्हाला मिळेल असा तुम्ही विश्वास ठेवू शकता. म्हणजे पहिली प्रार्थना प्रायश्चिताची, मग नंतरची प्रार्थना विशिष्ट गोष्टींसाठी. आपण ह्या ठिकाणी हे पाहूया की कल्पना करा की तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये पाप आहे किंवा आपल्या अंतःकरणामध्ये पाप आहे आणि आपण देवाकडे प्रार्थना करतो, परमेश्वरा मी मंडईमध्ये चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी मला भाजीपाला खरेदी करायचा आहे, फळं खरेदी करायची आहेत, आणि तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्हाला माहित आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये पाप आहे, तरी देखील तुम्ही प्रार्थना करता आणि प्रार्थना करताना म्हणता की देवा मला मदत कर, जेणेकरून मला स्वस्तामध्ये जे अन्न सामग्री आहे ते मिळेल. आणि तुम्ही आमेन म्हणता, तुम्ही मंडईमध्ये जाता. मग असं होतं का की मंडईमधले जे अन्न सामग्री आहे, जसं की फळभाज्या, पालेभाज्या, भाजीपाला, अन्न सामग्री, ते अचानक तिथून गायब होतात किंवा थोडक्यात दृष्टीआड होतात, अदृश्य होतात, असं होतं का? नाही होत.
म्हणजे थोडक्यात तुम्ही आता असा विचार कराल की मी पापामध्ये प्रार्थना केली, तर मग देवानं माझी प्रार्थना का ऐकली? म्हणजे त्या ठिकाणी मला भाजीपाला का मिळाला, मला अन्न सामग्री का मिळाली, असा तुम्ही नक्कीच विचार कराल, नाही का? त्या प्रश्नाचं उत्तर देखील आज आपण मत्तय याचा 5वा अध्याय आणि 44वा वचन. देवाचं वचन म्हणतं, मत्तय याचा 5वा अध्याय आणि 44वा वचन, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जे लोक आपल्यावरती त्रास संकट आणू इच्छितात, आपल्याला शाप देतात, छळतात, त्या लोकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. पण 45वं वचन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल की जरी मी पापामध्ये प्रार्थना केली, मी मंडईमध्ये गेलो, भाजीपाला मला व्यवस्थित मिळाला, तर देवानं माझी प्रार्थना ऐकली का? ऐकली. माझी प्रार्थना का ऐकली गेली? कारण की देवाच्या वचनामध्ये आपण वाचलं की देव पाप्यांचं ऐकत नाही. म्हणजे जर देव ऐकतो तर पाप्यांची पहिली प्रार्थना कोणती ऐकेल? जी प्रायश्चिताची प्रार्थना आहे ती प्रार्थना पहिली ऐकेल. बाकीच्या प्रार्थना ज्या विशिष्ट स्वरूपाच्या आहेत त्या प्रार्थना देव ऐकत नाही. म्हणजे पहिली प्रार्थना आपण कोणती केली पाहिजे? प्रायश्चिताची. पण महत्वाचा प्रश्न हा की देवाने ह्या ठिकाणी सांगितलेला आहे, देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत आणि देवाने असंही सांगितलेलं आहे की प्रायश्चिताची प्रार्थना केल्यानंतर आपण नीतिमान ठरतो. पण प्रात्यक्षिकरित्या आपण विचार करूया, जर आपल्या अंतःकरणामध्ये पाप आहे तर आपण, जसं मी उदाहरण सांगितलं, मंडईमध्ये जाऊन भाजीपाला स्वस्त मिळावा, व्यवस्थित मिळावा म्हणून प्रार्थना करतो. आपण मंडईमध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला भाजीपाला व्यवस्थित मिळतो. म्हणजे पाप अंतःकरणामध्ये असताना देखील देव त्या प्रार्थनेचं उत्तर का देतो? मत्तय याचा 5वा अध्याय 45वा वचन. मत्तय 5 त्याचं 45वा वचन. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. आपण दुष्ट लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, जे लोक आपल्याला छळतात त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. का? अशासाठी की तुम्ही आपल्यावर स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमान व अनितिमानवर पाऊस पाडितो. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की जे लोक वाईट आहेत, जे लोक चांगले आहेत त्यांच्यावरती तो सूर्य उगवतो. जे लोक नीतिमान आहेत, जे लोक अनितिमान आहेत त्यांच्यावरती तो पाऊस पाडतो. म्हणजे थोडक्यात जर अनितिमान माणसाने प्रार्थना पापामध्ये जरी केली तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देव त्यांना पाऊस, सूर्य, प्रकाश त्यांच्यावरती तो दररोज देतो. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत, समजून घ्या, फार महत्वाचं वचन आहे, फार महत्वाचं वचन आहे. त्याच्यावरती लक्ष दिलं तरच आपल्याला हे वचन कळेल. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की जीवनाला अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देव आपल्याला पुरवतो. भले आपण अनितिमान असेल, पापी असेल, पवित्र असेल, नीतिमान असेल, तर देव त्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपल्याला, आपण अपवित्रपणामध्ये जरी प्रार्थना केली तर त्या गोष्टी पुरवतो. जसं की सूर्यप्रकाश, पाऊस, जेवण, हवा, या सर्व गोष्टी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी फार गरजेच्या आहेत. आणि म्हणून या सर्वसाधारण ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या जीवनासाठी अत्यंत गरजेच्या आहेत, त्या गोष्टी देव सर्वांनाच पुरवतो. मग त्या ठिकाणी देव असं म्हणत नाही की ह्या व्यक्तीनं अपवित्रतेमध्ये प्रार्थना केली, पापी मनामध्ये प्रार्थना केली, ह्याच्या अंतःकरणामध्ये पाप आहे तरी देखील ह्यानं प्रार्थना केली तर मी पाऊस ह्याच्यावरती पाडणार नाही, सूर्य ह्याच्यावरती उगवू देणार नाही, ह्याला मी जेवण देणार नाही, असं देव करत नाही. म्हणजे जीवनाला आवश्यक, अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देव सर्वांनाच देतो. पण देव ज्या वेळेस त्याच्या वचनामध्ये म्हणतो की तो पाप्यांचं ऐकत नाही, तर विशिष्ट गोष्टी जशा मी तुमच्यासाठी नमूद केल्या, विवाह विशिष्ट गोष्ट आहे, कुटुंब विशिष्ट गोष्ट आहे, शिक्षण ही एक विशिष्ट गोष्ट आहे, अर्थसहाय्य, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विशिष्ट गोष्टी आहेत. त्या गोष्टी देव पाप्यांचं ऐकणार नाही.
जर पापी अंतकरणाने त्या गोष्टींसाठी मागितलं तर देव त्या गोष्टी त्यांना देत नाही किंवा त्या प्रश्नांचं उत्तर, त्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळत नाही. प्रियजन हो, मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या की जर पापामध्ये तुम्ही एका विशिष्ट गोष्टीसाठी प्रार्थना केली असेल आणि ती गोष्ट जर तुम्हाला मिळाली असेल तर ती गोष्ट तुम्हाला देवाकडून मिळाली का सैतानाकडून मिळाली? विशिष्ट गोष्टीविषयी आपण विचार करत आहोत. म्हणजे ह्या गोष्टी जर माहीत असतील तर त्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. म्हणून माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की तुम्ही ह्या वचनांचा आस्वाद घ्या, या वचनांवरती विचार करा, कारण की आपण दररोज ख्रिस्ती या नात्याने प्रार्थना करतो. असंख्य अशा प्रार्थना आपल्या आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मग काही प्रार्थना जर स्वर्गाच्या राज्यापर्यंत पोहोचत नाहीत, देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचत नाहीत, तर त्याचं कारण काय? म्हणून माझी कळकळीची आग्रहाची विनंती की सशर्त प्रार्थना, म्हणजे थोडक्यात जी प्रार्थना अटींवरती अवलंबून आहेत, विशिष्ट प्रार्थनांविषयी आपण सांगत आहोत, विशिष्ट विनंत्या ज्या शर्तीवरती अटींवरती अवलंबून आहेत, ती अट म्हणजे जोपर्यंत आपण प्रायश्चिताची प्रार्थना करत नाही तोपर्यंत बाकीची प्रार्थना देव ऐकत नाही आणि त्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. प्रियजन हो, आज मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो आणि देवाच्या वचनातून आश्वासन देखील देऊ इच्छितो. पहिले योहानाचा पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, जर आपण आपली पापे कबूल केली, प्रायश्चित केलं, तर देव विश्वसनीय व न्यायी आहे, तो आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करेल आणि अंधधर्मापासून शुद्ध करेल, असं देवाचं वचन म्हणतं. आणि म्हणून आपण विशिष्ट विनंत्याकडे न जाता आपण सुरुवात प्रायश्चिताच्या प्रार्थनेकडून करूया, जेणेकरून प्रायश्चिताची प्रार्थना केली, आपण नीतिमान ठरलो, पवित्र ठरलो, देवानं आपल्याला त्यावेळेस ज्यावेळेस पावित्र दिलं त्यावेळेस आपण विशिष्ट विनंत्या देवासमोर मांडूया आणि विश्वासाने मांडूया, देवाच्या वचनानुसार मांडूया, म्हणजे त्या देखील प्रार्थनेचं उत्तर देव आपल्याला नक्कीच देईल. प्रियजन हो, आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी तुम्ही नक्कीच मला अभिप्राय कळवा. देव तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, उपकार मानतो आज तू आम्हा सर्वांना हे वचन प्राप्त करून दिलंस. मागत आहोत परमेश्वरा की ह्या वचनांवरती आम्ही जास्त सखोल अभ्यास करावा. आम्ही प्रायश्चिताची प्रार्थना, पाप क्षमा, पाप माफी, प्रायश्चिताची प्रार्थना ही पहिली करावी आणि त्याच्यानंतर विशिष्ट विनंत्या ज्या आहेत त्या तुझ्याकडे मांडाव्यात, जेणेकरून विश्वासाने केलेली जी प्रार्थना आहे ती वायफळ कधी जाणार नाही, तर त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला नक्कीच मिळेल. मागत आहोत परमेश्वरा की आमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तर तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या वेळेनुसार आणि तुझ्या नावामध्ये पूर्ण होऊ देत. आम्हाला सर्वांना तू सार्वकालिक जीवन दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, येणारे जे संदेश आहेत ते संदेश तुम्हाला नक्कीच आवडतील आणि म्हणून माझी इच्छा आहे की येणाऱ्या संदेशांचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन.